हा, तुम्हाला किती दिवसापासून इथे फेऱ्या मारायला लागतायत? दादा 6 महिना झाला, 4 दार कागद जमा करायला आले दादा. आणि तुम्ही कशाच्या सहाय्याने इथेपर्यंत येता? बोकरबारी ऊन आपण इथेपर्यंत पाय पाय उन्हून बेटा, आणि 4-5 धक्का पाय पाय उन्हू आता पेचल रिक्षा करीच ऊन होत. तरी तुमचं काम होत नाही नाही? बेटा. इथे येऊन अधिकारी भेटता का तुम्हाला? नाही ना बाबा, त्या म्हणतात हाव कागदला या, तो कागदला या, उतारा द्या आणि का ते उतारा द्या, आमक द्या. 4 बघत कागद जमा करायचे म्हणतात. एका चिठ्ठी सुद्धा दिली त्याची, तुमनं नाव वर रवाना. मित्रांनो, आपण बघू शकता की इथे नागरिक, सर्वसाधारण शेतकरी एवढा परेशान आहे. कृषी अधिकाऱ्यांना वेळोवेळी फोन करून त्यांचे मंडळ अधिकारी कुठल्याही वेळेस सजेवर मिळून येत नाही. आणि कृषी विभाग म्हटला पारोड्याचा की हा शहरापासून बऱ्याच अंतरावर आहे. आणि याच्यात एखाद्या महिलेला, विधवा महिलेला जर यायचं ठरलं तर ती विधवा महिला जर एखाद्याच्या मोटरसायकलवर आली तर तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संशय घेतले जातात. तर या कामांकडे कृषी विभागाचे बिलकुल लक्ष दिसून येत नाहीये. सदर आता आपण पुढची परिस्थिती पाहू शकतो की आतमध्ये होऊ शकता की कृषी विभागाची सध्या परिस्थिती काय आहे आणि इथे लोक केवढे परेशान आहेत. आणि एका फेरीत काम होत नाहीये, एका फेरीत कुठल्याही शेतकऱ्याचं काम होत नाहीये. आणि रियालिटी मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तशा शेतकऱ्यांचा पंचनामे झालेले नाहीत. रियालिटी खूप वेगळी आहे. आणि इथे साहेबांना वारंवार सांगून देखील साहेब कधीही कॅबिन मध्ये उपलब्ध मिळत नाही. आपण बघू शकता की कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील खुर्ची रिकामी आहे. आणि परत यांना जर का तालुका कार्यालयात यायचं असेल तर यांचं शेड्यूल लावावं. शेड्यूल मध्ये आम्हाला शेतकऱ्यांना कळून येईल की त्यांची जर भेट घ्यायची असेल तर आणि कुठल्या वार, कुठली तारीख, असं त्यांनी त्यांचं शेड्यूल लावावं. आणि कृषी विभागाकडे खरोखर कामात कसूर केला जात आहे. एकही मंडळ अधिकारी त्या मंडळावर आढळून येत नाही. कृषी विभाग लांब असल्यामुळे महिला व वरिष्ठ नागरिक यांना भरपूर त्रास होतोय. तरी शासन आपला दारी हे मला कुठेही दिसून आलेलं नाही. म्हणून याच्यावर काहीतरी शासनाने लक्ष द्यावं. माननीय कलेक्टर साहेबांना विनंती आहे की पारोडात कृषी कार्यालय येथे अधिकारी मिळून येत नाही, पंचनामे कायदेशीर झालेले नाहीत, ज्यांचं रिअल मध्ये खरोखर नुकसान झालेलं आहे असे शेतकरी वगळून निघालेले आहेत. आणि ते बिचारे आपल्या काहीतरी नुकसानीची भरपाई मिळावी याच्यासाठी आपले धावपळ चालू केली जावं लागतं. सामोरे परेशानी अशी जावी लागते. आमच्या पीएम किसानचे वडिलांचे 11 हप्त्यापासून पैसे बंद झाले. मग आम्ही स्टेटस काढल्यानंतर भूमिहीन दाखवलं, परत उतारा काढला, उतारा, खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, संपूर्ण डॉक्युमेंट इथे दिल्यानंतर आम्ही वारंवार स्टेटस काढतो. किती दिवस झाले तुम्हाला इथे? जवळ 1.5 ते 2 वर्ष येत आहे इथे फेऱ्या मारत कृषी विभागात. हा. आणि अगोदर या सरांच्या अगोदर इथे बोरसे मॅडम होत्या. त्या मॅडम सांगत होत्या की तुमची डॉक्युमेंट जळगावला पाठवली आहे, तुम्हाला येणाऱ्या हप्त्याला पैसे मिळतील. त्यानंतर 2 हप्ते आले सर, पण पैसे आले नाहीत. आणि आता परत इथे आलो आहे तर आज या सरांनी पूर्ण डॉक्युमेंट नवीन कागद जोडायचे सांगितले. तर कागद साधारणतः सगळ्यांना दिसून येते की इथे कुठल्याही प्रकारे एका फेरीत काम होत नाहीये. 4 ते 5 महिने बंद आहे. आणि आता हे बाबा एकदम वरिष्ठ आहेत. तसं पाहता गेलं तर यांच्या तब्येतीची परिस्थिती नाहीये इथेपर्यंत पोहोचायची. पण शासन आपल्या दारी हे दिसून येते की शासन आपल्या दारी नाही, आपण शासनाच्या दारी फिरतोय. आणि असे वरिष्ठ नागरिक फिरतात. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? साहेबराव रामराव पाटील सिरस म्हणे. पण आता 70 चालू आहे. आता 3 दार एवढा कागदाचा पुया देवाय घ्या, त्या कथा फेकी देतात, त्याचा तपास लागू देतात ना किल्ला या. आणि तहसील कचेरी बाबी 2 दार देवाय घ्या, त्या बी सांगतात नवीन लया. म्हणजे कागदे फेरी आठ जागावर मरते तरी रुपया भेटवले या सरकारला. या अगोदर इथे मी अगोदर इथे स्टेटस जमा केले होते ना, तर ते इतके स्टेटस दिले. ते मॅडम काय इतक्यांची गरज नाही, मग ताई हे स्टेटस पाहून त्याला जीव सोडून देईल, हे तुमच्याकडे राखून ठेवा म्हटलं. असं सुद्धा सांगितलं आहे मी. खेसरला दिली शेतकरी खेसर. शेतकरी कितला का फिरत नाही, त्याचा कधी तगडा फिरी येत ना तरी असले दया यावली. आबासाहेब भेटवलं ही काय करी माणूस तलावात नाही पायात पाणी मागितलं पाणी डबल ठेवली येते तेव्हा. बाबांच्या म्हणण्यावरून एक दिसून येते की इथं वरिष्ठ नागरिक इतक्या लांब येतात. 2 ते 2.5 किलोमीटर हे अंतर आहे.
आणि यांना प्यायला पाण्याची व्यवस्था देखील नाही. आणि सदर बाबांचा कडकडून असं एक ते व्यक्त करतायत, मत व्यक्त करतायत